जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवी व्हिडिओमध्ये. फायनली आजचा व्हिडिओ आपण हा नजरेच्या जादूनं काळी चोरून इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवलं. तर आजच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असो. तसे मित्रांनो आज जे काय मटेरियल वापरलं आहे त्याची सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तुम्ही तिथून डाउनलोड करूया. तसे मित्रांनो आपल्या शेकीपीठ व बिटमॅप पेशीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर तुम्ही ते आपल्या लाईक क्वेश्चनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. तसे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून मला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नजरेच्या ओठांच्या पेरून जादून काळीज कोणात. तर मित्रांनो तुम्ही तुमचा लाईट मशीन ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्टवरती क्लिक करा. आपल्या बिटमार्क व शेकीपीठ तुम्ही इम्पोर्ट करा. त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर काही अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर तुम्ही वरी स्क्रॉल करून आपल्या पहिल्या रेक्टँगलवरती क्लिक करा. कलर अँड फिलमध्ये येऊन तुम्ही या स्टारवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा. परत या खालच्या स्टार ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ज्या कोणाचे फोटो वापरायचे असतील ते तुम्ही ॲड करायचा. पहिला फोटो घेऊन तुम्ही प्लसवरती क्लिक करून अशा प्रकारे मित्रांनो ॲड करा. नंतर नेक्स्ट बीट पण त्या मित्रांनो 30 सेकंदावरती परत त्या रेक्टँगलवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये या आणि तुम्ही या स्टारसारख्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला परत नेक्स्ट फोटो घ्यायचा मित्रांनो. हायर करून या प्लसवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट बीटवरती या रेक्टँगलवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये येऊन तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या स्टारवाल्या परत त्याचा नेक्स्ट फोटो घ्या मित्रांनो तिसरा. त्यानंतर तिसरा फोटो घेतल्याच्यानंतर तुम्ही या प्लसवरती क्लिक करून अशा प्रकारे तो व्यवस्थित ॲड होऊन जाईल मित्रांनो. परत नेक्स्ट बीटवरती या मित्रांनो 8 सेकंदावरती या रेक्टँगलवरती क्लिक करून या कलर अँड फिल ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्ही एक फोटो परत ॲड करायचा 4 नंबरचा हा आणि प्लसवरती क्लिक करून अशा प्रकारचं ॲड करा. त्यानंतर मित्रांनो आपल्या नेक्स्ट बीट पण त्याचं 10 सेकंदावरती परत आपल्या प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये या. आपण जिथपर्यंत फोटो ॲड केले मित्रांनो तिथपर्यंत या तुम्ही. तिथे आल्याच्यानंतर तुम्ही हा एक फोटो घ्यायचा. याला सुद्धा आपल्या नेक्स्ट बीटपर्यंत यायचं आणि या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला या बीटपर्यंत वाढून घ्यायचा. नंतर थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया मित्रांनो परत प्लसवरती क्लिक करून नेक्स्ट फोटो घ्या. याला सुद्धा आपल्या बीटपर्यंत वाढून घ्यायचा. याच ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा फोटो आपल्या बीटपर्यंत वाढून घ्या. थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया मित्रांनो परत नेक्स्ट फोटो घ्या मित्रांनो. याला सुद्धा आपल्या बीटपर्यंत वाढून घ्या. थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. नंतर मित्रांनो नेक्स्ट फोटो घ्यायचा परत एकदा आणि याला सुद्धा आपल्या या बीटपर्यंत वाढून घ्यायचं 23 सेकंदापर्यंत. त्याचे थ्री ऑटो क्लिक करा आणि फिल कंपोजिशन एरिया परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये हा फोटो घ्यायचा आणि हा फोटो ॲड झाल्याच्यानंतर थ्री ऑटो क्लिक करा फिल कंपोजिशन एरिया. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे फोटो ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपला बॅक आल्याच्यानंतर आपला शेकीपीठ प्रोजेक्ट ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर आर के क्रिएशन 77 नावावरती क्लिक करून इफेक्टवरती या. थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा. नंतर बॅक या मित्रांनो आपला चालू प्रोजेक्ट ओपन करा आणि तुम्ही सिम्पली आपण जे काही टेक्स्ट वापरला आहे त्या टेक्स्टवरती येऊन इफेक्टवरती क्लिक करून थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट करू येतात. त्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट टेक्स्टवरती या. इफेक्टमध्ये येऊन थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो 6 सेकंदावरती या. इफेक्टवरती क्लिक करा मित्रांनो. थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो तुम्ही थोडं समोर या 8 सेकंदावरती आणि या टेक्स्टवरती क्लिक करून याला सुद्धा हाच इफेक्ट ॲड करा. तर मित्रांनो अशा प्रकारे 10 सेकंदापर्यंत तुम्ही हा इफेक्ट ॲड करा. त्यानंतर बॅक या. बॅक आल्याच्यानंतर आपल्या पहिल्या फोटोपर्यंत या मित्रांनो इथं इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो. बॅक आल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये या आणि आपण आता जिथपर्यंत 10 सेकंदापर्यंत इफेक्ट ॲड करते तिथपर्यंत या. या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो बॅक या. बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या
शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करा. त्यानंतर या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा. फाईल मित्रांनो इथे 3 नंबरचा आहे टेक्स्ट धरून. त्यानंतर मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करून थ्रू ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बॅक आहे मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्ट ओपन करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही सिंपली आपल्या 15 सेकंदावरती या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करा. थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो 18 सेकंदावरती आल्यानंतर या फोटोला इफेक्ट हा ॲड करणार. त्यानंतर 20 सेकंदावरती मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर शेवटच्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. सॉरी मित्रांनो शेवटच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा नाही. त्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून शेवटच्या फोटोवरती त्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये येऊन थ्रू ऑटो क्लिक करून कॉपी करून घ्यायचा हा इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो बॅक आल्याच्यानंतर आपला चालू प्रोजेक्ट ओपन करा. त्यानंतर चालू प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर तुम्ही सिंपली 18 सेकंदावरती या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो शेवटच्या फोटोवरती मित्रांनो इफेक्टमध्ये थ्रू ऑटो क्लिक करून हा सुद्धा या फोटोला इफेक्ट ॲड करा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचे सर्व इफेक्ट ॲड होतील. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल थ्रू ऑटो क्लिक करून स्विच टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून हा रेक्टँगल फिल करून घ्या. कलर आहे फिलमधून याचा कलर रिमूव्ह करून बॉर्डर स्ट्रोकमध्ये मित्रांनो याचा स्ट्रोक व्हाईट ठेवून अशा प्रकारे ठेवून घ्या. आणि व्हिडिओचा एंडिंग पण इथे याला वाढून घ्या मित्रांनो. व्यवस्थित प्रकारे तुम्ही हा स्ट्रोक व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवा. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा आणि व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शो करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करा व चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.